यार प्रत्येक वेळी हा कोड टाकणं म्हणजे कंटाळा येतो. अरे पण तुला माहिती आहे आता UPI पेमेंट अजून फास्ट होईल. तुला पिन सुद्धा टाकायची गरज नाही. म्हणजे काय फिंगरप्रिंटने? बरोबर. पण हे सुरू कसं करायचं? आरबीआयने आता UPI व्यवहार आणखीन सुलभ करण्याचा प्रयत्न केला, ज्यात आता तुम्हाला UPI पेमेंट करताना प्रत्येक वेळी पिन टाकायची गरज नाही. यापुढे तुम्ही तुमचा फोन अनलॉक करायला जर फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेशियल रिकग्निशन वापरता, तर त्याच टेक्नॉलॉजीने आता तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकाल. Tecnologia! आरबीआयने नवीन गाईडलाईन्स जारी केले आहेत. त्यानुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने ही बायोमेट्रिक सुविधा तयार केली आहे. तर तुम्ही हे कसं करू शकता? पहिलं तुमचं UPI अपडेट करा. 2 सेटिंग्समध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पर्याय निवडा. 3 तुमचा चेहरा स्कॅन करा किंवा फिंगरप्रिंट सेट करा. आणि 4 पुढच्या वेळी UPI पेमेंट करताना पिन टाकण्याऐवजी फेस ID किंवा फिंगरप्रिंट वापरून तुम्ही पेमेंट करू शकता. हे रील त्या मित्रांसोबत शेअर करा जे तुमच्या पेमेंट्स ॲपमध्ये सर्वात वर आहेत. आणि हो, अशाच माहितीपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी BBC मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.